आपल्या आतल्या टॅलेंटला कसं ओळखावं? प्रत्येक माणसामध्ये काही ना काही खास गुण, क्षमता आणि कौशल्य असतात. पण दुर्दैवाने बहुतांश लोक हे गुण ओळखण्यात अपयशी ठरतात. कारण आपण जे करतो त्यालाच मनुष्य मानतो. पण जे आपल्याला आतून करायला आवडतं, जे आपल्याला सहज जमतं, त्याचं खरं नाव म्हणजे टॅलेंट. हा व्हिडिओ तुमचं जीवन बदलू शकतो, कारण हा तुम्हाला स्वतःमध्ये डोकवायला भाग पाडेल. चला तर मग जाणून घेऊया टॅलेंट म्हणजे नेमकं काय आणि आपल्या आतल्या टॅलेंटला ओळखायचं कसं. टॅलेंट म्हणजे काय? टॅलेंट म्हणजे नैसर्गिक कौशल्य, जे तुम्हाला शिकवावं लागत नाही, जे सहज तुमच्याकडून घडतं, जे करायला तुम्हाला आनंद मिळतो, तेच तुमचं टॅलेंट. काही उदाहरणं पाहूया. एखाद्याला बोलण्याची कला असते, कोणाला लिहायला आवडतं, कोणी सहजपणे गाणी गातं, काही जण कमाल चित्र काढतात, कोणी गणितात अफाट हुशार असतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे टॅलेंटच्या वेगवेगळ्या प्रकारांचा एक भाग. टॅलेंट कसं ओळखावं? 1. स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. स्वतःचा विचार करा. माझं खरं आवडतं काम कोणतं आहे? जे काम करताना वेळ कसा जातो ते कळत नाही, तेच तुमचं टॅलेंट असतं. काही वेळा ते दुसऱ्यांना कळतं, पण आपल्याला नाही. म्हणून स्वतःला वेळ द्या. 2. लहानपणातील आवडी आठवा. लहानपणी तुम्हाला कोणत्या गोष्टी खूप आवडायच्या? कागदावर चित्र काढणं, भिंतीवर लिहिणं, गाणी म्हणणं, गोष्टी सांगणं हे संकेत असतात. बालपणाचं निरीक्षण हे टॅलेंटचा खरा शोध आहे. 3. ज्या गोष्टी सहज जमतात त्या लक्षात घ्या. इतरांना कठीण वाटणारं तुमच्यासाठी सोपं का वाटतं? उदाहरण, एखाद्याला मोजणी सहज जमत असेल तर त्याचा आकडेमोडीचा नैसर्गिक टॅलेंट असतो. सहजपणे ते घडतं, ते दैवी असतं. 4. इतर लोक काय कौतुक करतात? तू किती मस्त बोलतोस, तुझ्या हातात खरंच जादू आहे, तू खरंच छान लिहितेस. अशा कौतुकाचं गांभीर्याने विश्लेषण करा. ही तुमच्यावर मिळालेली टॅलेंटची पावती आहे. 5. ज्या कामात आनंद मिळतो ते लक्षात ठेवा. आनंद आणि टॅलेंट एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात. जे काम तुम्ही थकून सुद्धा करायला तयार होतात ते तुमचं क्षेत्र असू शकतं. आत्मा तृप्त करणारी कृती म्हणजे टॅलेंटचा खरा चेहरा. टॅलेंट ओळखण्यासाठी स्वतःला विचारणारे 15 प्रश्न. मला काय करायला खूप आवडतं? कोणत्या गोष्टी करताना वेळ कसा जातो कळत नाही? माझ्या यशस्वी क्षणात मी काय करत होतो? मला कोणी नेहमी कोणत्या कामासाठी बोलावतो? माझ्या चुका सुधारताना मी शिकतो का? मी लहानपणी कोणता खेळ किंवा कला करत असे? कोणत्या विषयात माझी जास्त रुची आहे? मी काय केल्यावर मला खऱ्या अर्थाने समाधान वाटतं? मी कोणत्या प्रेरणेतून कोणती गोष्ट शिकली आहे? कोणती गोष्ट शिकायला मला वेळ लागत नाही? मी कोणत्या गोष्टीच्या बाबतीत स्वाभाविकपणे आत्मविश्वास दाखवतो? कोणत्या क्षेत्रात मी इतरांपेक्षा चांगलं काम करतो? मी ज्या गोष्टी करत असतो त्या इतर कशा घेतात? लोक माझ्याकडे कोणत्या सल्ल्यासाठी येतात? मला कोणत्या गोष्टीचं वेड आहे? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. हे प्रश्न तुम्हाला तुमच्यातील टॅलेंट ओळखण्यासाठी मदत करतील. टॅलेंट शोधण्यासाठी काही प्रभावी पद्धती. 1. डायरी लिहा. दररोज तुमच्या भावना, विचार, आवडीनिवडी, कामाची यादी लिहा. काही दिवसात एक विशिष्ट पॅटर्न जाणवेल. 2. नवीन गोष्टी करून बघा. नृत्य, संगीत, लेखन, बोलणं, क्रीडा, कोडिंग. कुठे तुमचं मन रमतं? अनुभवातून टॅलेंटचा शोध अधिक सोपा होतो. 3. कोर्सेस आणि वर्कशॉप करा. वेगवेगळ्या क्षेत्रात अनुभव घेणं टॅलेंट ओळखायला मदत करतं. 4. मार्गदर्शक शोधा. अनुभवी व्यक्ती तुमच्यातील टॅलेंट पकडून ओळखू शकतात. टॅलेंट ओळखल्यानंतर पुढे काय? त्यावर काम करा. सराव, सराव आणि सराव. टॅलेंटचा समाजासाठी उपयोग करा. त्यात करिअरचे संधी शोधा. सतत नवे काही शिका. टॅलेंट वाढवा. त्यातून उत्पन्नाचे स्रोत तयार करा. प्रसिद्ध व्यक्तींचे टॅलेंट ओळखण्याचे प्रेरणादायक किस्से. अमिताभ बच्चन, आवाजातलं वजन त्यांनी टॅलेंटमध्ये बदललं. लता मंगेशकर, लहान वयात संगीताची आवड जोपासून गान सम्राज्ञी बनल्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, विज्ञानाची आवड देशाच्या संरक्षणात वापरली. अपयशातही टॅलेंट असतं. कधी कधी अपयश हेच टॅलेंटचं द्वार उघडतं. उदाहरणार्थ, एखादा खेळाडू मैदानात फेल झाला पण उत्तम कोच झाला. एखादी नोकरी न मिळाल्यानं लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. टॅलेंट ओळखून ते न जोपासणं म्हणजे
टॅलेंट असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे स्वतःशी अन्याय करणं आहे. तुमचं टॅलेंट समाजासाठी, देशासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी वापरणं हीच खरी जबाबदारी आहे. आपलं टॅलेंट ओळखणं म्हणजे आत्मशोधाचा प्रवास. तो प्रवास सुरू करा. आपल्यातल्या शक्तीचं सामर्थ्य अपरंपार आहे. आजपासून रोज स्वतःला ओळखण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वतःवर प्रेम करण्याचा संकल्प करा. कारण ज्याने स्वतःला ओळखलं त्यानेच जग जिंकलं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.